नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, काल DHS आन्सर की किंवा फर्स्ट रिस्पॉन्स शीट DHSने प्रदर्शित केलेली आहे. सर्व उमेदवारांनी आपली आन्सर की व्यवस्थितरित्या चेक केलेलीच असेल. तसेच सर्वांना असा प्रश्न पडलेला असेल की DHS नर्सिंगसाठी कट ऑफ काय असेल. तर मित्रांनो, आपण विदाऊट नॉर्मलायझेशन आणि अंदाजित कट ऑफ काय असेल ते पाहूया. DHS नर्सिंग कट ऑफ 2023 विदाऊट नॉर्मलायझेशन ओपनसाठी असेल 140 किंवा त्यापेक्षा जास्त, OBCसाठी असेल 132 ते 138 मार्क. मित्रांनो, DHSमध्ये नर्सिंगसाठी 90/10 असा फॉर्म्युला होता. त्यामुळे मेलसाठी कट ऑफ हा कॅटेगरी वाईज वेगळा असेल, याची नोंद घ्यावी. आता पाहूया SCसाठी आहे 128 ते 132 मार्क, STसाठी 110 ते 120 मार्क, EWSसाठी 116 ते 124 मार्क, SBCसाठी 120 ते 128 मार्क, VJAसाठी 120 ते 126 मार्क, NTBसाठी 122 ते 126 मार्क, NTCसाठी 118 ते 122 मार्क, NTDसाठी 122 ते 128 मार्क आणि पार्ट टाईम, एक सर्व्हिसमॅन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि खेळाडूसाठी 90 मार्क किंवा 95पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. मित्रांनो, कट ऑफ पाहिल्यानंतर आता पाहूया काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. प्रश्न क्रमांक 1. जे प्रश्न किंवा त्यांचे ऑप्शन चुकीचे वाटत असेल तर त्यांच्या विरुद्ध ऑब्जेक्शन केव्हापासून घेता येणार. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दिनांक 17 डिसेंबर 2023 पासून ते 19 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन नोंदवता येणार आहेत. त्यासाठी DHS आपली वेबसाईट ही लाईव्ह करणार आहे. त्यावेळेस तुम्ही तुमचे प्रश्न व त्यावरील ऑब्जेक्शन नोंदवू शकता. प्रश्न दुसरा, नॉर्मलायझेशन होणार का? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे हो. नॉर्मलायझेशन हे एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर एका पदासाठी परीक्षा होत असेल तर नॉर्मलायझेशन होतं. तर नर्सिंग गव्हर्नमेंटसाठी नॉर्मलायझेशन होणार नाही, कारण परीक्षा ही एकाच शिफ्टमध्ये झालेली आहे. तर नर्सिंग प्रायव्हेटसाठी एक्झाम ही 1 डिसेंबर रोजी 2 शिफ्टमध्ये पार पडलेली आहे. त्यामुळे नर्सिंग प्रायव्हेटसाठी नॉर्मलायझेशन 100% होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.